निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट। आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंना धमकी देणाऱ्या इस्माला तात्काळ अटक करून खाक्या दाखवा। धनंजय मुंडेंचा बीडच्या एसपींना फोन। काळकुटेंना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। एमसीएच्या निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। प्रसाद लाड यांची एमसीएच्या निवडणुकीतून माघार। शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर घडामोडी। पुणे पार्थ पवार जमीन व्यवहाराच्या प्रकरणी मोठी अपडेट। जमीन व्यवहार रद्द प्रकरणात वकिलामार्फत शीतल तेजमानींचा अर्ज। लेखी आणि सुनांवरची वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही। उदय सामंत यांचे उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निर्देश। ठाण्यामध्ये व्यंगचित्रातून मनसेची निवडणूक आयोगावर टीका। ठाण्यात मनसेच्या बॅनर डोळ्यावर पट्टी बांधलेली व्यक्ती झळकली। खान आता मालाड मालवणीतच नव्हे तर महापालिका कारभारातही घुसले। केएम रुग्णालयातील ढिसाळ कारभाराच्या आरोपाचा आढावा घेतल्यानंतर मंगलप्रभात लोढांचं विधान, तर मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं निदर्शनास आणणार असल्याचं लोढांनी केलं स्पष्ट। आमच्या नादाला लागू नका, नाहीतर सर्व उघडे पाडू। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचा दादांच्या राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या महेंद्र दळवींना थेट इशारा। नारायण राणे पुत्र प्रेमासाठी आंधळे। माजी आमदार वैभव नाईकांची राणे कुटुंबावर पुन्हा एकदा टीका। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार घेणारे अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर। तब्येतीमध्ये झाला अचानक बिघाड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।